आज आपण एकदम आचारी पद्धतीने मटर पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. खाण्यासाठी खूप चमचमीत आणि बनवायला खूप सोपी. तशी पण ही रेसिपी माझी नाही. मी एका आचारी काकांना हे मटर पनीर बनवताना पाहिलं आणि सेम रेसिपी ट्राय केली आणि एवढ्या झटपट एवढं चविष्ट मटर पनीर मी पहिल्यांदाच खाल्लं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर ॲड करायचं. तर ह्या भाजीमध्ये बटरचा वापर मात्र नक्की करायचा, त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो. एक मीडियम साईज कांदा असा मोठा मोठा कट करून तो थोडं 2 मिनटं बटरमध्ये परतून घ्यायचा. ह्या ठिकाणी हा कांदा जास्त लालसर होईपर्यंत परतायचा नाही, नाहीतर चमचमीत मसाल्याच्या झणझणीत भाज्यांसाठी त्या पद्धतीने कांदा भाजला जातो. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची ॲड करायची. लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 ते 2 हिरवी मिरची ॲड करायची आणि त्याला 2 मिनटं परतून घेतलं की त्यामध्ये एक मीडियम साईज टोमॅटो, तोही रफली चॉप केलेला ॲड करायचा. आणि हा एक सिक्रेट पदार्थ, ते म्हणजे 4 ते 5 काजू ॲड करायला विसरायचं नाही, कारण ह्या भाजीची जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी क्रीमी असते. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण थोडेसे काजू ॲड करायचे. थोडंसं मीठ ॲड करून 2 मिनटं वाफ काढली की टोमॅटो छान सॉफ्ट होतो आणि त्यानंतर हे सर्व मसाले आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचे. ह्या ठिकाणी मसाल्यांना खूप जास्त परतायचं नाही. मसाले थंड होत आहेत तोपर्यंत एखाद्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा बटर ॲड करायचं आणि त्यामध्ये पनीरचे क्यूब्स व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला फ्राय करून घ्यायचे. फक्त 2 मिनटासाठी त्याला दोन्ही साईडनी आलटून पलटून घ्यायचं. खूप जास्त फ्राय करायचे नाही, नाहीतर पनीर खूप जास्त चिवट होतं आणि मग खाताना ते आपल्याला रबरासारखं लागतं. थोडंसं 2 मिनटासाठी फक्त त्याला रोस्ट करून घ्यायचं. आता एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल ॲड करायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. जिरे फुलले की त्यामध्ये काही खडे मसाले, जसे ह्या ठिकाणी मी तेजपत्ता, लवंग आणि मोठी विलायची ॲड केली होती. तुम्ही ह्या व्यतिरिक्त आणखीन काही खडे मसालेसुद्धा ॲड करू शकता. आता ह्या तेलामध्येच हळद, लाल तिखट आणि धने पावडर ॲड करायची. हळद अर्धा चमचा, 1 चमचा कंप्लीट भरून लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड करायची. धने पावडर फोडणीत ॲड केल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो, नक्की ॲड करा. आणि पेस्ट करून घेतलेले मसाले त्यामध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून एक 2 मिनटं फक्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ह्या ठिकाणी 1 वाटी कच्चे मटरच मी या फोडणीमध्ये ॲड केले. मटर कच्चे आहेत म्हणून मी सुरुवातीलाच ह्या ठिकाणी ॲड केले. मसाल्यामध्ये मटर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं अर्धा वाटी पाणी आपण ह्या ठिकाणी ॲड करायचं, म्हणजे मसाल्यांना छान तेल सुटतं आणि आपले मटरसुद्धा थोडेसे सॉफ्ट होतात. कारण पनीर शिजायला तर वेळच लागत नसतो, ते ऑलरेडी सॉफ्ट असतात. त्यामुळे एक 5 मिनटासाठी कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची. आणि व्हिडिओमध्ये बघू शकता मसाल्यांना खूप छान असा तेल सुटलेला आहे आणि मसाल्याचा सुगंधही खूप छान येतो. ह्या ठिकाणी दुधाची साय किंवा मलाई आपण ॲड करायची, त्याच्यामुळे सुद्धा खूप छान क्रीमी टेक्स्चर येतं. दुधाची साय किंवा मलाई नसेल तर काजू, 4 ते 5 काजू एक 10 मिनटं सोक करून ठेवायचे आणि त्याला दुधामध्येच आपण पेस्ट बनवून ह्या ठिकाणी ॲड करू शकतो. क्रीम ॲड केल्यानंतर सुद्धा 2 मिनटं वाफ काढली की खूप छान असं त्याला तेल सुटायला लागतं आणि मसालेही खूप छान परतून निघालेत. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि आपण थोडेसे शालो फ्राय करून घेतलेले पनीरचे क्यूब्स या ठिकाणी ॲड करायचे. जर पनीरचे क्यूब्स तुम्हाला खूप जास्त चिवट वाटत असतील तर अशा वेळेस थोडंसं तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये, नॉर्मल टेम्परेचर असलेल्या मिठाच्या पाण्यामध्ये पनीरचे क्यूब्स 5 मिनटं ठेवायचे आणि ते आपण ह्यामध्ये ॲड करायचे. पाणी निथळून घ्यायचं आणि नंतर ॲड करायचे. पनीर मिक्स करून घेतल्यानंतर 1 चमचा गरम मसाला किंवा आपण किचन किंग मसाला वरतून ॲड करायचा. परंतु पनीरच्या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कसुरी मेथी. त्याचा फ्लेवर खूप छान येतो. भाजीची 2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर छानपैकी चोळून असं आपण कसुरी मेथी त्यामध्ये ॲड करायची, म्हणजे फ्रेश कसुरी मेथीचा फ्लेवर येतो. आवडीनुसार थोडंसं फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आणि सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जर गरज वाटत असेल आणि थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. मला थोडी सेमी सॉलिड पाहिजे म्हणून मी पाणी कमी ॲड केलं होतं. फक्त 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढली आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम मस्त चमचमीत अचारी स्टाईल ही पनीर मटर बनून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, कारण एवढी चमचमीत आणि इतक्या झटपट बनणारी ही पनीर मटर तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल. रेसिपी आवडलीस कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. एन्जॉय.